चैतन्याचं प्रतीक म्हणजे आशिष. संगीतातला करिश्मा म्हणजे आशिष. परमेश्वराचा वरदहस्त लाभलेला आशिष. नमस्कार श्रोते हो, कसे आहात? मजेतच असाल आणि असायलाच पाहिजे. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या ग्रेट भेटच्या भाग 21मध्ये आपल्या कलेला आपलं सर्वस्व बनवून कलेच्या जोरावर स्वतःची आगळी वेगळी अशी ओळख निर्माण करून फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाबाहेर देखील आपलं नाव कमावणारे माननीय आशिष झाडे सर यांची थोडक्यात मुलाखत आणि परिचय. सर हे मूळचे आळंदीचे रहिवासी. त्यांचे शालेय शिक्षण PRL ब्लाइंड स्कूल भोसरी येथे झाले. हे सगळं करत असताना त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. त्यांच्या घरचे वातावरण देखील संगीतमय होते. पारंपरिकरित्या संगीताचा वारसा त्यांच्या कुटुंबात चालत आलेला होता आणि तोच वसा पुढे चालून आशिष सरांनी जपला. त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण वाडिया महाविद्यालयात झाले. तसेच कोथरूड येथील मोरे विद्यालयात हार्मोनियम वादनाचा डिप्लोमा त्यांनी केला आणि इथपासूनच त्यांच्या खऱ्या यशस्वी प्रवासाला सुरुवात झाली. त्यांच्या सुरेल वादनामुळे फक्त तर संपूर्ण देशभरात त्यांना ओळखले जाऊ लागले. ऑल इंडिया लेवलला विविध चित्रपट आणि कार्टूनला सरांनी म्युझिक दिले आहे. तसेच ऑर्केस्ट्रा बँडमध्ये देखील त्यांनी काम पाहिले आहे. चला तर मग सरांची या यशस्वीतेच्या मार्गाने झालेली वाटचाल ऐकूयात त्यांच्याच शब्दात आणि त्यांच्याच आवाजात देखील. प्रवीण, दिव्या आणि कविता यांनी घेतलेल्या मुलाखतीतून. नमस्कार श्रोते हो, मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी मैत्रीण कविता. स्वर्गंधार संचलित ग्रेट भेटच्या या 21व्या भागात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ग्रेट भेटच्या या 21व्या भागात आपल्यासोबत आहेत संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट संगीतकार ज्यांनी संगीत क्षेत्रामध्ये आपले नाव गाजवले आहे, असे हे श्रीयुत आशिष झाडे सर. सर, या ग्रेट भेटच्या 21व्या भागात तुमचं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच. सर, तुमच्याशी बोलताना किंवा तुमच्याशी आता इथून पुढे गप्पा होणार आहे, तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे ही. आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आम्हाला तुमच्या परिचयातून असं जाणवलं की तुमच्या घरातच संगीताचा वारसा होता सर. तर नेमकी या संगीताची निर्मिती तुमच्या घरात कशी झाली सर, हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. ओके, तर सर्वप्रथम मी ग्रेट भेटच्या सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार करतो. आणि आज मला इथे तुम्ही इन्व्हाइट केलं, तर सर्व ग्रेट भेटच्या टीमचे मी सहर्षा आभार मानतो. आणि संगीताची सुरुवात जर सांगायचं झालं तर माझ्या घरापासून, म्हणजे घरामध्येच सगळे संगीताचं वातावरण होतं. आई माझी म्युझिक टीचर आहे, तर घरामध्ये लहान असताना हार्मोनियम वाजायची, ती गायची. तर ती जेव्हा वाजवायची ना, मला पण असं इच्छा व्हायची की आपण पण वाजवावं. म्हणून मी मग काय करायचो की ती वाजवायला लागली की मी आपलं जाऊन ते बटणं दाबणार आणि ती जसं वाजवते मला असं वाटायचं की ते माझं पण बरोबर तसंच वाजतंय. पण असं माहित नव्हतं की म्हणजे आपलं काय, त्यावेळेला एवढी समज नव्हती. पण आवड जी आहे ना ती तिथूनच सुरुवात झाली. आणि जो थोडासा म्युझिक साठी जो सेन्स लागतो, असं वाटतं की तिथूनच डेव्हलप झाला असेल. सारखं कानावरती ते संस्कार म्हणजे झाल्यामुळे पुढे त्याचा मला फायदा झाला खूप, असं वाटतं. आणि ज्या बेसिक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण जनगण मन असेल किंवा असं छोटे ज्या असे काही ट्यून्स वगैरे असतात, त्या मग आईने वाजवताना मला शिकवल्या. आणि लहान असताना थोडासा आवाज पण, म्हणजे लहान असल्यामुळे तो छान वाटायचा, म्हणून मग त्यावेळेला बालगीतं वगैरे पण म्हणायचो. तर ती एक अशी म्हणजे अट्रॅक्शन असायचं की छान म्हणतोय घरच्यांना, आणि ते कौतुक वगैरे असायचं ना, तर ते एक असं प्रोत्साहन मिळालं. आणि त्यामुळे मग शाळेमध्ये तर आपल्याला संगीत विषयच असतो कुठल्याही ब्लाइंड स्कूलमध्ये.
तर आमच्या इथे पण तसेच भावे सर इथे कांबळे सर होते. तर त्या कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली थोडं शिकायला लागलो आणि छान म्हणजे ते पण असं खेळामध्ये संगीत शिकवायचे. तर त्याच्यामुळे एक अशी आवड निर्माण होत गेली आणि पुढे पुढे तशीच वाटचाल सुरू झाली. खूप सुंदर सर, खूप छान. सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुमची आई ही एक गायिका आहे असं तुम्ही सांगितलं, एक संगीत शिक्षिका आहेत त्या. तर Yes. संगीतात अनेक गीत प्रकार असतात, गायन वादन. तर गायन पण असतं आणि वादन पण असतं. तर नेमकं तुम्हाला जास्तीत जास्त कोणत्या प्रकारात आवड आहे? अच्छा, ऍक्च्युली गाणं आवडतं मला, परंतु आवाज जसं जसं वय वाढत गेलं तसा आवाज लहानपणी तो छान वाटायचा, परंतु जसं वय वाढत गेलं तसं मग आता तो आवाज तसा गाण्याचं योग्य आहे असं वाटत नाही मला. म्हणून मग ते हळूहळू गाणं बंद झालं ऍक्च्युली. परंतु मला वादन हे पहिल्यापासूनच आवडायचं, म्हणजे ते मग तालवाद्य असू देत किंवा कुठलेही स्वर वाद्य असू देत, हे वाजवायला मला पहिल्यापासूनच आवडतात. तर त्यामुळे मग माझा जास्त जो भर होता ना हा वादनाकडे जास्त गेला. त्यामुळे मग मी वाद्य यामध्येच जास्त फोकस करून त्यामध्येच पुढे करिअर करायचं असं माझं हे झालं, निश्चित झालं. आणि त्या दृष्टीने मग मी पुढे तसं एज्युकेशन वगैरे घेत गेलो. ग्रेट सर. नमस्कार सर्व श्रोत्यांचे मी दिव्या थोरात पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आणि आजचं आपलं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे आशिष झाडे सर. तर पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर सर आता आपण तुम्ही आम्हाला आपल्या बालपणाबद्दल सांगितलं, तर मला असं विचारायला आवडेल, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल आम्हा सर्वांना की तुमचं शालेय शिक्षण, प्राथमिक शिक्षण म्हणजे एकंदरीत सर्व शिक्षण आणि जे तुम्हाला लहानपणापासून मिळालेलं संगीताचं बाळकडू आहे, तर हे दोनही तुम्ही एकत्रितरित्या कसं मॅनेज केलं? ओके, ऍक्च्युली शाळेमध्ये जसं आपण संगीत तर शिकतो तिथूनच आवड पुढे म्हणजे शिकत गेलो आपण, आणि त्यासोबत आपले बाकीचे विषय आहेत ते सुद्धा आपण शाळेमध्ये शिकतच असतो, हे की नाही. तर जास्त माझा अभ्यासामध्ये तसं तेवढा हुशार नव्हतो मी. माझा मेन फोकस म्युझिक जो आहे तो खूप जास्त असायचा. आणि शाळेमध्ये काही मुलं असे म्हणायचे पण त्यावेळेला की बरेच मुलं असायचे जे स्पोर्टमध्ये खेळणं वगैरे खूप आवडायचं. आमच्या बॅचमध्ये असे खूप सारे स्टुडंट असायचे, पण मग ते खेळायला जायचे, खेळून झालं की मग थोडाफार अभ्यास करायचे. पण माझं कसं असायचं, मी एक थोडा टाइम जो असायचा तो थोडा खेळायचो, पण थोडा टाइम जो असायचा तो म्युझिकसाठी द्यायचो, आणि काही टाइम थोडा अभ्यासासाठी पण असायचा, जो की म्हणजे फिक्स शाळेनेच नेमून दिलेला असायचा की एवढा वेळ तुम्हाला अभ्यास करायचा. त्या टायमिंग मध्ये माझा जो काही अभ्यास आहे तो व्हायचा. ज्या वेळेला असं पण व्हायचं की मी जेव्हा म्युझिक रूम मध्ये जाईल, आमच्या बॅच मध्ये मी एकटाच असा होतो की जो म्युझिक मध्ये म्हणजे ज्याला आवड होती असं. आणि नॉर्मली असं असायचं की जे ज्यांना थोडंफार दिसतंय ते आमच्या शाळेत तरी असं होतं की ते शक्यतो म्युझिक कडे असे कमी असायचे, म्हणजे ज्यांना काहीच दिसत नाही पूर्णतः, म्हणजे असे टोटली आहेत नाही का, ते गाणार वाजवणार. पण ज्यांना थोडंसं दिसतंय तर ते गातील, पण वादनात असे खूप कमी होते, म्हणजे कारण खूपच असे चंचल असतात ना, त्यामुळे बहुतेक असेल. तर मग ते बाकीचे मुलं असे मला त्यावेळेला म्हणायचे, अरे काय म्हणजे नाही का वाजवतो गाजवतो, म्हणजे हे करतो म्युझिक रूम मध्ये काय करतोय, एकटाच वाजवत बसतोय, ठीक आहे नाही, चल खेळायला वगैरे. त्यावेळेला म्हणजे ती एक आवड होती, म्हणून मी एक म्हणजे असं ठरवून नाही, पण एक तो वेळ म्हणजे दिला जायचा म्युझिकसाठी, थोडा वेळ जायचा. तर त्याचा मला पुढे असा फायदा झाला. त्यावेळेला जो रियाज झाला, त्यावेळेला जे काही थोडं जे सरांनी शिकवलं, ठीक आहे नाही, त्याचाच आता पुढे फायदा होता. असं खूप ते छान असं सर. म्हणजे मॅनेज झालं सगळं दोन्ही. अगदी बरोबर. खूप छानपैकी तुम्ही म्हणजे हे मॅनेज करत होतात. आणि असं असतं की आपल्याला जे आवडतं त्याला आपण जास्त प्राधान्य देत असतो. तर खूप छान सर. आणि नेक्स्ट असं मला जाणून घ्यायला आवडेल की
आपण घडण्यामागे एका व्यक्तीचा हात असं म्हटलं जातं की ती व्यक्ती आपल्या सोबत असते आणि म्हणजे काहीतरी प्रोत्साहन मिळत असतं आणि आपण पुढे जात असतो. तर तुमच्या आयुष्यामध्ये असं कोण आहे किंवा ते तुमच्या नेहमी सोबत असतात आणि तुमच्यासाठी प्रेरणादायी आहेत असं कोण आहे? अच्छा, तसं जर म्हटलं ना तर माझ्या आयुष्यामध्ये तर माझी आई ही सगळ्यात मोठी म्हणजे सपोर्टिव्ह पॉइंट होता माझ्यासाठी. बरोबर. लहान असल्यापासून म्हणजे कारण तिला ह्याची जाणीव होती पहिली गोष्ट आहे की नाही, कारण हो, तिला हो. पण दिसत नाही. तिला पण दिसत नाही आणि वडिलांना पण दिसत नाही. तर त्यांना म्हणजे आई वडिलांना दोघांना सुद्धा अशी जाणीव होती त्याची की त्यांना पण एक अशी मनापासून इच्छा होती की आपल्या पोराने काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आता म्युझिक मध्ये आवड आहे आणि ऑब्व्हियसली ती आता म्युझिक टीचर आहे म्हटल्यावर तिला असं वाटायचं की आपल्या मुलाने जे समजा आपल्याला जमलं नाही ते त्यांनी केलं पाहिजे पुढं, असं हे की नाही. म्हणून ते खूप म्हणजे प्रयत्न करायचे आणि त्यामुळे कंटिन्युअसली मला आईचा सपोर्ट राहिला. कुठलीही गोष्ट करायची असेल तर कधीच म्हणजे असं अडवलं नाही म्युझिकच्या बाबतीत तरी की ही गोष्ट मला करायची आहे तर आईने अडवलं नाही, नको करू, असं कधीच झालं नाही. त्यामुळं तो एक माझ्यासाठी खूप महत्वाची म्हणजे गोष्ट आहे ती. त्याचा मला खूप फायदा झाला पुढे. आणि जसं मग लग्न वगैरे झालं पुढे चालून, तर आता मिसेसचा पण तेवढाच सपोर्ट असतो. जे काही मी करतो तसं तिला त्यामध्ये एवढं समजत नाही, परंतु मी जे करतो त्याचा ती आनंद घेते. म्हणजे मी काही जे काही एखादी कंपोजिशन करेल ठीक आहे ना, त्याचा ती मस्त आनंद घेते, पूर्ण फॅमिली एन्जॉय करते असं. आणि तिच्या सगळ्या मित्रांना वगैरे पाठवते. तर तो एक सपोर्ट आहे. प्लस ज्या काही गोष्टींना आपल्याला थोडंसं लिमिटेशन पडतात तिथे सुद्धा ती मला मदत करते. अशा प्रकारे म्हणजे या दोन व्यक्ती माझ्यासाठी खूपच महत्वाच्या आहेत. माझ्या करिअरच्या दृष्टीने त्यांनी खूप म्हणजे सपोर्ट केला असं. निश्चित. श्रोते हो, नमस्कार. मी आहे तुमचा सर्वांचा लाडका, तुमचा आवडता फ्रेंड प्रवीण. आणि गप्पा अशा सुरू राहत आहेत आशिष सोबत. खर तर आशिष माझा क्लासमेट आणि ह्या संगीतमय प्रवासामध्ये बरीचशी आमची एकमेकांना सोबत झाली. आणि वळूया पुढे गप्पांकडे. आशिष, हा सर्व तुझा प्रवास सुरू होता. हा सर्व प्रवास सुरू असताना तुझ्या आयुष्यामध्ये तू तुझे प्रत्येक स्थान सांगितलंस, तुझं बालपण सांगितलंस, तुझं माध्यमिक विद्यालयाचं शिक्षण किंवा उच्च माध्यमिक विद्यालयाचं शिक्षण तू त्या ठिकाणी सांगितलंस. पण हे सर्व करत असताना तुझ्या लाईफमध्ये जो टर्निंग पॉइंट आला 12वी नंतर, वाडिया कॉलेज नंतर, तो होता मोरे विद्यालयाचा. आणि त्या ठिकाणी जो तो डिप्लोमा केलास गुरुकुल पद्धतीने, बरोबर ना? हो. तर गुरुकुल पद्धतीने हे एक प्रॉपर त्याचं नॉलेज घेत असताना तो अनुभव तुझा कसा होता? त्या शिकण्याचे बारकावे तुला तिथे जाणवले का ते आधीपासूनच तुझ्या अंगी होते, का तिथे गेल्यानंतर आणखीन त्यामध्ये बरीचशी भर पडली? कारण तुझा पायाच हा संगीताचा होता. येस, बरोबर प्रवीण. ऍक्च्युली मी सुरुवातीला जे शिक्षण माझं सुरू झालं ना ते कांबळे सर आणि त्यानंतर तबल्याचं शिक्षण जे होतं हे भावे सरांकडे. तर भावे सरांकडे जे मी शिक्षण घेत होतो ऑलरेडी ते गुरुकुल पद्धतीनेच घेत होतो, बरोबर की नाही? कारण त्यांच्या गुरूंनी त्यांना जे शिकवलं ते तसंच्या तसं ते आम्हाला शिकवतात. तर त्याची म्हणजे आपल्याला माहिती होती. परंतु जेव्हा मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं ना तर एक म्हणजे कॉलेजमध्ये पण आपण अशा प्रकारे शिकू शकतो ही संकल्पनाच म्हणजे माझ्यासाठी थोडीशी नवीन होती. आणि खूप म्हणजे तो अनुभव तर खूपच छान होता. कारण त्या ठिकाणी माझं कसं झालं की एका साईडला तबला सुरू आहे सरांकडे आणि एका साईडला प्रवीण सर होते, त्यांच्याकडे माझं हार्मोनियमचं शिक्षण सुरू झालं, ठीक आहे नाही? तर एका वेळेला दोन्ही गोष्टी. आणि त्या पण गुरुकुल पद्धतीमध्ये शिकल्याचा फायदा काय असतो की तिथे थिअरीपेक्षा तुमचं प्रॅक्टिकल ज्या स्किल्स आहेत म्हणजे वाजवण्याची ज्या या गोष्टी आहेत, प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत ना त्यावर भर जास्त असतो. आणि आपलं म्युझिक जे आहे हे पूर्णपणे प्रॅक्टिकलवर अवलंबून आहे मॅक्झिमम, आहे की नाही? तर तिथे थिअरी न शिकवता तुम्हाला तिथे प्रॅक्टिकलवर जास्त भर दिला जातो. गुरूंच्या घरी जायला, त्यांच्या घरी जाऊन आपल्याला शिकायचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपला फायदा काय होतो की फक्त तुम्हाला म्युझिकच नाही, त्याचबरोबर एक कलाकार म्हणून तुम्हाला कसं असलं पाहिजे, बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी तिथे शिकायला भेटतात. एक माणूस म्हणून कसं असायला पाहिजे, कारण जे गुरु करतात ते आपण बघतो आणि तेच आपण शिकतो पुढे, ठीक आहे नाही? आणि ज्या काही आपल्या म्हणजे
कमी असतात आहे की नाही, ते आपल्याला सांगतात. म्हणजे फक्त म्युझिकच्या बाबतीतच नाही, एखादं फॉर एक्झाम्पल आता वेळ असेल, वेळ कशी पाळायची, बरोबर की नाही, शिस्त असतील आहे की नाही, अशा ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना त्या पण मला त्यांच्याकडून शिकायला भेटल्या. भावे सर असेल, प्रवीण सर असेल यांच्याकडून. आणि त्याचा खरा मला आत्ता फायदा होतोय, कारण की कुठेही कार्यक्रमांना जायचं असेल, वेळेवर जाणं, एक आपण म्हणतो ना की एक म्हणजे जेन्युअन वेळेबरोबर स्वतःला बांधून घेणं. हा 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 किंवा वेळेला तो महत्व देणं, त्या वेळेला महत्व देणं. हा, आणि एक म्हणजे मनापासून ते काम करणं ही जी हॅबिट असते, सवय आहे की नाही, ती तिथून मला लागली त्यांच्यामुळे. निश्चित. खरं तर आशिष म्हणलं की कोणाच्याही डोळ्यासमोर कीबोर्ड दिसतो, ती गोष्ट खरी आहे. पण आशिष म्हटलं की तबला हे थोडंसं कुठेतरी म्हणजे पटतच नाही अजून काही लोकांना. आज ज्याच्यामध्ये तू विशारद केलेले आहेस, म्हणजे आशिष म्हणजे तबला, म्हणजे लोक म्हणतात अरे नाही तबला काही आशिष मी तर कधी पाहिलेलं नाही. पण हा तुझा तबल्याचा आणि कीबोर्डचा, कारण एका व्यक्तीला एक गोष्ट व्यवस्थित आत्मसात होऊ शकते, पण तुला तर दोन गोष्टी आत्मसात आहेत. हे नेमकं काही रहस्य आहे याच्या पाठीमागचं? ऍक्च्युली माझं तसं बघायला गेलं तर तबला आधी सुरू झाला आणि त्यानंतर हार्मोनियम सुरू झाली. परंतु सिच्युएशन अशा होत गेल्या की जिथे कीबोर्डची रिक्वायरमेंट जास्त आली आणि म्हणजे अशी गरज असल्यामुळे मग कीबोर्ड जास्त पुढे आला. आणि कीबोर्ड हे कसं थोडं इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे थोडस अट्रॅक्शन जरा नंतर जास्त वाढलं आपल्याला वाजवायला, आहे की नाही, की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी वाजवू शकतो. म्हणजे एकाच इन्स्ट्रुमेंटवर आपण सतार पण वाजवू शकतो, सरोद पण वाजवू शकतो, फ्लूट पण वाजवू शकतो, आणि त्याच ताकदीने आपण रॉक गिटार, आहे की नाही, त्याच्यानंतर पियानो, वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट, हे सगळे आपण वाजवू शकतो. आणि प्लस त्याच्यामध्ये आपण पर्कशन, रिदम्स असेल, ड्रम असेल, प्रत्येक इन्स्ट्रुमेंट आपण कीबोर्डवर वाजवू शकतो. हे जे होतं ना, म्हणजे तर त्यामुळे कीबोर्डकडे जास्त अट्रॅक्शन झालं. ओके. आणि गरज म्हणजे कशी की मी ज्या ग्रुपला गेलो त्या ठिकाणी कीबोर्डिस्टची खूप म्हणजे गरज होती. तिथे कीबोर्डिस्ट नव्हता, तर मी ऑलरेडी हार्मोनियम शिकलो होतो, तर मग म्युझिक पीसेस वगैरे तर वाजवायचो, पण कॉर्ड वगैरे कसे वाजवायचे माहिती नव्हते. मग मी ते बघत म्हणजे दुसऱ्यांचं बघून, जे आधी वाजवायचे त्यांचं बघून मग मी ते स्वतः आत्मसात केलं. आणि नंतर काही गुरु आहेत माझे, म्हणजे उपाध्ये सर असतील, नितेश भाऊ असतील मुंबईचे, ठीक आहे ना, अशा काही लोकांचं म्हणजे मार्गदर्शन भेटलं, तर त्यांचं बघून मी स्वतः ते मग डेव्हलप केलं. आणि खरं सांगायचं तर कीबोर्ड जे मी वाजवतोय ना, यामध्ये तबल्याचा खूप मोठा रोल आहे. कारण जसं की मी बेंगोली गाणे वगैरे वाजवायला जायचो, बेंगोली असेल, गुजराती, खास करून बेंगोली गाणे जे आहेत ना, त्याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळ्या रिदम मध्ये हे गाणे असायचे. म्हणजे 10 बीट, 9 बीट, 9 मात्रेंचा जो ठेका आहे त्यामध्ये त्यांचं गाणं असेल, तर आता 9 मात्रा नॉर्मली कीबोर्डिस्टला वाजवायला खूप अवघड जाणार. एक्झॅक्टली, बरोबर. कारण तो त्यांनी तालाचं तसं काही शिकलेलं नसणार आहे, बरोबर आहे की. परंतु मी तबला शिकले असल्यामुळे मला ते काहीच अवघड गेलं नाही. आणि त्यांचे सगळेच्या सगळे पीसेस मी म्हणजे जे ऐकायचो, आणि ते मी 25 गाणे त्यांचे जे आपण कधीच ऐकलेलं नाहीये, ते कट टू कट आम्ही सेट करून ते ऑन स्टेज म्हणजे आम्ही वाजवायचो. ते जे शक्य झालं ना, ते ऍक्च्युली तबल्यामुळे झालं. आणि विदाऊट नोटेशन, जसं नॉर्मल व्यक्ती नोटेशन बघून वाजवतो, ते आपल्याला तेवढं पॉसिबल नाही. आपण विदाऊट नोटेशन ते वाजवणं खूप म्हणजे अशी मोठी गोष्ट वाटते नॉर्मली लोकांना, पण ते आपण तिथे असं साध्य केलं. नक्की आशिष, मी त्या प्रश्नाकडे पण आता हा सर्व विषयांना आपण स्पर्श करून जाणारच आहोत. पण एकंदरीत असं बऱ्याच वेळा होतं की एखादा व्यक्ती शास्त्रीय शिकतो किंवा डिप्लोमा करतो, पण तो एक मर्यादित राहतो. भावगीतं, भक्तिगीतं आणि शास्त्रीय ही तेच मर्यादित राहतो. पण मला असं वाटतं की तुझ्या आयुष्यामध्ये ऑर्केस्ट्रा हाही खूप टर्निंग पॉइंट मिळाला. मी म्हणतो अगदी तू शास्त्रीय पासून आता वेस्टर्नच्या प्रत्येक गाणं वाजवू शकतोस. याला कुठेतरी कारणीभूत ऑर्केस्ट्रा आहे का? हो, नक्कीच. कारण ऑर्केस्ट्रामध्ये काय असतं की थोडे वेगवेगळ्या प्रकारचे गाणे होतात. म्हणजे असं काही नाही, आपण कुठलाही ऑर्केस्ट्रा बघितला तर ज्याच्यामध्ये सुरुवात तर गणपतीच्या याच्यापासून होते, किंवा बऱ्याच ठिकाणी भावगीतं वगैरे पण घेतले जातात. त्यानंतर आपण हिंदी, मराठी जे आपण चित्रपट म्हणजे गीतं बघतो, त्यामध्ये
प्रत्येक जॉनरचे गाणे आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यामध्ये वेस्टर्न असतील, इंडियन असेल, ठीक आहे नाही. तर त्यामुळे त्या गोष्टी तिथे आपण म्हणजे शिकत गेलो आणि ते वाजवत गेलो. आणि ऑर्केस्ट्रामध्ये काय होतं की लाईव्ह आपण परफॉर्मन्स करून 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 आपला म्हणजे स्वतःमध्ये डेव्हलपमेंट होते. एक्झॅक्टली. तर तो एक मोठा भाग आहे म्हणजे ऑर्केस्ट्राचा. तू बरेचसे कार्यक्रम महाराष्ट्रात बरेचसे ऑर्केस्ट्रे, सुगम संगीत किंवा भक्तिगीत बरेचसे असे कार्यक्रम केलेस, पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तू कार्यक्रम करत असताना आता ऑलमोस्ट महाराष्ट्रातले 2 प्रश्न माझे ह्या एकाच ह्याच्यामध्ये आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे ब्लाइंड मुलांचे ऑर्केस्ट्रा आणि नॉर्मल ह्यामध्ये नेमका फरक काही असतो का? आणि दुसरी गोष्ट अशी की तू आउट ऑफ स्टेट जेव्हा शो करायचास तेव्हा तिथले काय अनुभव होते? अच्छा, येस. प्रवीण, मला असं सांगायला आवडेल की म्हणजे तसा मला डिफरन्स असं वाटत नाही. कारण जे नॉर्मल व्यक्ती करू शकतात ना, तो तसाच्या तसा कार्यक्रम ब्लाइंड व्यक्ती करू शकतो आणि त्यापेक्षाही चांगला करू शकतो. असं काही नाहीये की ब्लाइंड आहे म्हणून त्यांचा वेगळा कार्यक्रम असतो किंवा जे सायटेड आहेत ते की नाही त्यांचा वेगळा कार्यक्रम. विचारायचं असं आहे की सज डजके जो प्रकार असतो, सज डजके ओटांची लिपसिंग किंवा एक्सपिरियन्स चेहऱ्याच्या किंवा जी अदर सजावट जी असते, बरोबर बरोबर, ह्या बाबतीत त्या गोष्टींसाठी काय होतं की मी ऑब्झर्व केलं की आपल्या इथे जे गायक आहेत म्हणजे सिंगर्स आहेत ना, त्यांना ते प्रॉपर म्हणजे त्यांना दिसतच नाहीये, व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत की नाही. तर ऑब्व्हियसली त्यांना एक्सप्रेशन कसे द्यायचे हे माहिती नाहीये. एक्झॅक्टली, बरोबर. तर ते सांगणार कोणीतरी पाहिजे त्यांना. हा, ते जर तुम्ही त्यांना सांगितलं ना की कसे एक्सप्रेशन द्यायचे, थोडेफार हातवारे कसे करायचे, ऍक्शन जे म्हणतो ना आपण थोडं, हा ते कसं करायचं, ते जर तुम्ही शिकवलं ना तर त्या लेवलला ब्लाइंड लोक सुद्धा काम करू शकतात. पण त्यासाठी त्या सिंगरने त्याच्यावर मेहनत घ्यायला पाहिजे. एक्झॅक्टली, बरोबर. येस येस येस. आणि आपल्यामध्ये असे काही सिंगर्स सुद्धा आहेत की जे या गोष्टी करतायत आणि शिकतायत, अजून शिकतायत आणि करतायत. पण एवढं आहे प्रवीण की आपले जे ब्लाइंड लोक असतात ना, ऍक्शन वगैरे जरी जमले नाही तरी ते गाणं बाकी मस्त एन्जॉय करत गातात. एक्झॅक्टली, खरं आहे ते. येस, त्यांना टेन्शन नसतं समोर कोण बसलंय काय बसलंय की नाही. मस्त गाण्याचा आनंद घेत मस्त गातात. त्यामुळे त्यांचं गाणं म्हणजे व्हिज्युअली दिसायला जरी एवढं व्यवस्थित नसेल तरी लोक डोळे बंद करून जेव्हा ऐकतात ना तेव्हा त्याचा आनंद लोकांना म्हणजे हृदयापर्यंत ते गाणं पोहोचतं. क्या बात आहे, खूप छान उदाहरण दिलंस, खूप छान सांगितलंस, एक्सप्लेन केलं. आणि त्याचबरोबर पुढचा की आउट ऑफ स्टेटला तू जेव्हा प्रोग्राम करतोस तर तिथले अनुभव शेअर कर आमच्याशी. आउट ऑफ स्टेट जेव्हा जायचो ना, शोज वगैरे असायचे तेव्हा त्यांचे वेगवेगळ्या भाषांमधले असायचे. काही वेगवेगळे म्हणजे त्यांचे पूर्ण ते गाण्यांची हे वेगळे असायचे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गाणे असायचे जे आपण कधी ऐकलेलेच नाहीये. आणि हे सगळे गाणे जे आहेत ना, आता म्युझिक कसं असतं की शब्द जरी आपल्याला भाषा समजत नसेल ठीक आहे नाही तरी म्युझिक तर तेच आहे ना आपल्यासाठी. बरोबर. हा, अशा वेळेला फक्त आपला त्या गाण्याचा भाव समजून घेऊन मी काय करायचो की त्यावेळेला ते म्युझिक समजून घेऊन म्युझिक पिसेस वगैरे सेट करून मग आम्ही ते वाजवायचो. आणि जसं जसं कार्यक्रम करत जातो तसं तसं मग ते सोपं होत जातं. म्हणजे सुरुवातीला थोडंसं आपल्याला वाटतं पण जसं जसं करत जातो आपण तर मग कॉमन होऊन जातं. एवढं असं काही नाही. तसं म्युझिक सगळं सेमच आहे. म्हणजे तुम्ही बेंगोली घ्या, गुजराती घ्या, हे की नाही, आपले सारेगम पदनिसा त्याच्यामध्येच सगळं आहे, हे की नाही. म्हणजे ट्यून फक्त त्यांची वेगळे आहे आणि इन्स्ट्रुमेंट्स वेगवेगळे असतात. ते तुम्हाला सेट करायला लागतात. कीबोर्ड मध्ये पण ऍज अ कीबोर्डिस्ट जर विचार केला तर गुजराती जे गाणे असतात त्यांचे पूर्णतः टोन पूर्ण वेगळे असतात. बेंगोली पूर्णतः वेगळे असतात. महाराष्ट्रीयन तर पूर्ण वेगळेच आहेत, हे की नाही. हे सगळं सेट करणं हे तेवढं फक्त थोडंसं चॅलेंज असतं. बरोबर. अतिशय असे काही गमतीशीर प्रसंग आहेत का की जेव्हा एखादा कीबोर्ड म्हणजे एखादं सॉन्ग तुझ्यासाठी नवीन आहे, तू ते बसवण्याचाही प्रयत्न केलेला आहेस बऱ्याच वेळा, पण ते झालेलं नाहीये, तुझ्याकडून सेट झालेलं नाहीये, पण समोरच्या श्रोत्यांना आणि जो त्याचा ओनर आहे त्यांना सुद्धा खुश करायचं आहे, तेव्हा सहजरित्या तुझ्याकडून काहीतरी वाजून गेले आणि श्रोत्यांकडून वा वा क्या बात आहे क्या बात आहे अशा प्रतिक्रिया काय आल्यात? काय स्वतःचं कंपोजिशन होतं, असं कधी झालंय का?
असं बऱ्याच वेळा झालंय, पण एकदा काय झालं की हे ते बालगंधर्वला एक शो होता. तर या शो मध्ये काय झालं की म्हणजे त्यांनी सिक्वेन्स वगैरे आधी तसं काही केलं नव्हतं. म्हणजे त्यांनी जे सिक्वेन्स सांगितलं होतं त्यामधले अर्धे गाणे झाले आणि अर्धे गाणे जे आहेत ना ते ऑन द स्पॉट चेंज झाले. ओके. हा, पण त्यावेळेला काय झालं, त्यांनी असे कॉमनच गाणे घेतले होते, पण त्याच्यामध्ये एक गाणं होतं, एक हसीना थी, जे आहे ना एक दिवाना था. तर हे असं नॉर्मली म्हणजे नॉर्मलच गाणं आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती की बसलेलं असेल, सेट असेल असं, आहे की नाही. पण त्या वेळेला काय झालं काही माहित नाही मला की म्हणजे शो चांगला चालू होता, एक हे होतं, पण त्याच्यामध्ये ना तो मला वेळेवर त्या गाण्याचं म्युझिक तिथेच आठवलं नाही. अच्छा. तर अशा वेळेला आहे ना मला एकच व्हिज्युअलाइज झालं की अरे या गाण्यात व्हायलिन आहे, पियानो आहे, की नाही. मग त्यावेळेला व्हायलिन काढलं होतं आणि व्हायलिनवर मी इम्प्रोव्हायझेशन मध्ये जे मला त्यावेळेला सुचलं ना ते मी वाजवत गेलो. आणि त्यावेळेला आहे ना म्हणजे पहिल्यांदा मला वाटलं की काय वाजेल काय माहिती नव्हतं, पण जसं म्युझिक सुरू झालं साऊंड वाल्याने पहिल्यांदा खालून आवाज दिला, क्या बात आहे आशिष, मग थोडं अजून मजा आली, अजून इम्प्रोव्हाइज करत गेलो. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं गाणं. आणि जेव्हा शो संपला ना तर तेव्हा मला तो सिंगर येऊन भेटला, तो म्हटलं अख्ख्या कार्यक्रमात हे गाणं सगळ्यात हिट होतं. त्यावेळेला खूप मजा आली. म्हटलं अरे जे गाणं माझं सेट नव्हतं ते गाणं हिट झालं. बरोबर. असा कोणता प्रसंग आहे का की तुझ्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये, आता बऱ्याच वेळा असं होतं की कीबोर्ड हे इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रॉनिक आहे, ऐन वेळेस कधी असं झालं की बाबा प्रोग्राम खूप सुंदर चाललाय, लाईट गेलीये पण प्रोग्राम करायचा आहे, अच्छा, पण ऑप्शन म्हणून काय, तेव्हा असं कधी घडलं का की ऑप्शन म्हणून काहीतरी वाजवलं आणि प्रोग्राम पुढे कव्हर केला किंवा छान झाला? अच्छा, ऍक्च्युली असं बऱ्याच वेळा होतं की समजा शोला गेलेलो आहे, लाईट नाहीये, समजा भजन वगैरेचा जर कार्यक्रम असेल, भक्तिगीतं वगैरे, तर आपण नॉर्मली काय करतो, कुठून तरी एखादी पेटी वगैरे मागून घेतो, पेटीवर पुढे कंटिन्यू करतो. बरोबर. पण हा, असं बऱ्याच वेळा झालंय. पण ऍक्च्युली एकदा काय झालं होतं की महाराष्ट्राची लोकधारा आहे, तर त्यांचा कार्यक्रम होता. तर आम्ही 2 दिवसापासून रिहर्सल वगैरे केल्या होत्या आणि स्टेजवर ज्याच्यामध्ये आपण कीबोर्डमध्ये वेव्ह फाईल्स, आपण शंख, तुतारी असे वेगवेगळे म्हणजे इफेक्ट्स आपण घेत असतो. तर ऑन स्टेज काय झालं, वाजवता म्हणजे जेव्हा मला आता तुतारी प्ले करायची त्या पॉइंटला तुतारीच प्ले म्हणजे प्रोसेसिंग दाखवत होतं, लोडिंग जे आपण टोन घेतलेला आहे तो लोडिंग. मग आता मी म्हटलं वेळेवर काय करणार, तुतारी तर वाजणार नाही. मग अशा वेळेला मी काय केलं, काही जे तुतारीला मॅचेबल असे टोन्स असतात ना, म्हणजे ट्रम्पेट वगैरे, ट्रम्पेट घेतला, ट्रम्पेटवर तुतारी वाजवली, आणि जिथे शंख आहे अशा ठिकाणी फ्लूट घेतला आणि फ्लूटवर शंखाचा जो इफेक्ट आहे पीच बेंडरनी तो त्या ठिकाणी वाजवला. आणि ते ना नंतर कुणाला कळालं सुद्धा नाही की असं या ठिकाणी म्हणजे असं म्हणजे कीबोर्डचा काही प्रॉब्लेम झाला, तिथे कळलं पण नाही. म्हणजे तिथे असं थोडंफार असं होतं बऱ्याच वेळा, पण तिथे थोडंसं आपल्याला समय सूचकता दाखवून जे काही त्यावेळेला असेल, आहे की नाही, असं करावं लागतं. कधी कधी कीबोर्ड सुद्धा मध्येच असं होतं की जिथून आपण सप्लाय घेतलेला आहे पॉवरच कट होऊन जातो डायरेक्ट. बरोबर. मग तो परत सुरू केला की मध्ये थोडासा गॅप पडतो, म्हणजे गॅप कीबोर्ड सुरू होतो त्यावेळेला मग आपल्याला टोन वगैरे सेट करायला लागतो. या गोष्टी थोड्या होतात, पण ते आपल्याला वेळेवर थोडंसं आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. आशिष, तू तुझ्या या सर्व प्रवासामध्ये बरेचशा वेब सिरियल असतील किंवा बरेचसे शॉर्ट मूवी आहेत, फुल मूवी आहेत, किंवा कार्टून असेल, किंवा एक मध्यंतरी तुम्ही देशभक्तीपर सॉन्ग सुद्धा केलं होतं, खूप ते गाजलं, खूप सुपरहिट झालं, सर्वत्र व्हायरल झालं ते सुद्धा. तर ह्या सर्व प्रवासामध्ये वेगवेगळ्या म्युझिक म्हणजे म्युझिक आणि आशिष ह्या दोन गोष्टी जर समोर ठेवल्या तर त्याला काही आणि तिसरं वेगळं लावावं अशी आवश्यकता नाही. पण ह्या सर्व प्रवासामध्ये तुझी आतापर्यंत संस्था असेल, ट्रस्ट असेल, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेला जेव्हा गेलास तसे पारितोषिक कोणते आहेत की जे तू आतापर्यंत साध्य केलेले आहेस? अच्छा, ऍक्च्युली पारितोषिकांचं जर सांगायचं झालं तर म्हणजे माझे गुरु जे आहेत ना ते कधी पण म्हणजे मला नेहमीच सांगतात की पारितोषिक जे आहे ना ते एक आपला सन्मान म्हणून ठीक आहे, पण त्याच्याकडे जास्त बघायचं नाही. आपला जो फोकस आहे ना हे कंटिन्यू नवीन कसं शिकता येईल, हे की नाही, याकडे असलं पाहिजे.
पण त्यातल्या त्यात मला आता सुरुवातीला मी 8वीला जेव्हा होतो ना, त्याच वेळेला एक नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन होती, ज्याच्यामध्ये म्हणजे नॉर्मल लोकांची होती ही. तर त्यामध्ये हार्मोनियम मध्ये मला सेकंड प्राइज मिळालं होतं. तर त्यानंतर मग असे सुरू झालं, मग आपल्या ज्या जिल्हास्तरीय वगैरे कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यामध्ये काही मिळाले. आणि आता जर सांगायचं झालं तर आता मी बँकेत जिथे जॉब करतोय त्या ठिकाणी पण म्हणजे नॅशनल लेवलच्या तिथे पण ज्या कॉम्पिटिशन्स होतात, इव्हेंट्स होतात, कल्चरल इव्हेंट्स वगैरे, तर त्याच्या मध्ये मी लखनौला जाऊन आलो. लखनौला सुद्धा माझा तिथे फर्स्ट नंबर आला. क्या बात आहे. आणि अशा प्रकारचे खूप सारे मग बऱ्याच काही अशा संस्था पण आहेत ज्यांनी काही असे कॉम्पिटिशन. मला तेच म्हणायचं की पुरस्कार जो असतो ते तुमच्या कामाची पोचपावती असते, म्हणजे तुम्हाला एक प्रोत्साहन देण्यासाठी ते देतात ते. येस येस येस, बरोबर आहे. खरंच खूप छान सर, म्हणजे तुमच्याशी गप्पा मारताना असं खूप छान वाटतं, म्हणजे एक संगीतमय वातावरण आणि आशिष आणि म्युझिक हे खरंच खूप छान वाटतं. जसं प्रवीण सर म्हणाले ते खरंच संगीत हे एक विश्व आहे आपल्या सर्वांसाठी. म्हणजे जेव्हा मूड चेंज होतो, आनंद, दुःख अशा सगळ्या गोष्टींमध्ये संगीत असतं. म्हणजे संगीत एक आपलं आयुष्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि खूप सारे जण आहेत की जे संगीताकडे वळतायत, प्रगती करतायत. तर एकंदरीत तुम्ही काय सांगाल की संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा असायला हवा? येस, ऍक्च्युली काय असतं की संगीताशिवाय कोणी राहूच शकत नाही असं मला वाटतं. प्रत्येक व्यक्ती हा संगीताचा आनंद घेतच असतो. आता तुम्ही बघा ना, एखाद्याने मोबाईलची रिंगटोन ठेवलेली आहे, रिंगटोन ठेवताना सुद्धा व्यक्ती विचार करतो ही नको ही ठेवू का, कारण काही ना काहीतरी त्याला आवड आहे, त्याची चॉईस आहे, बरोबर आहे की नाही? येस, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ही आवड असते. फक्त ते काही लोक आवड पुढे जोपासतात, काही त्याच्यामध्ये करिअर करतात, हे की नाही, आणि काही लोक त्याचा आनंद घेतात, बरोबर. तर प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. मला सांगायला आवडेल, ज्यांना करिअर करायचंय यामध्ये, तर नक्कीच त्याच्यामध्ये खूप चांगलं करिअर करू शकतात, त्याच्यामध्ये खूप चांगलं करिअर होऊ शकतं. फक्त त्याला डेडिकेटली तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवून काम करायला लागेल, मेहनत घ्यायला लागेल, चांगल्या गुरूंकडे शिकायला लागेल. तुम्ही जर ते शिकलात तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये खूप चांगलं नाव पण करू शकता आणि ऍज अ प्रोफेशन म्हणून याच्यामध्ये काम करू शकता. अदरवाईज ज्या लोकांना त्यांचं प्रोफेशन वेगळं आहे, हे की नाही, ते लोक सुद्धा या संगीताचा खूप चांगला आनंद घेऊ शकतात. त्यांनी प्रत्येक गाणं असेल किंवा प्रत्येक जॉनर, त्यांना जो प्रकार आवडतो तो त्यांनी एन्जॉय केला पाहिजे मस्तपैकी. कारण श्रोते जर नसतील तर परफॉर्मन्स करून काही अर्थ नाही, खरंय की नाही? म्हणून येस, तर म्हणून म्हणजे श्रोत्यांचं पण खूप हे आहे. आणि एक थेरपी म्हणून सुद्धा आपण त्याकडे बघू शकतो. बऱ्याच वेळा आपल्याला डिप्रेशन येतं, काही असेल, अशा वेळेला त्या वेळेला अनुसरून असे असणारे जे म्युझिक आहेत ते ऐकायला पाहिजे, म्हणजे त्याचा फायदा काय होतो की जो ते बनवतो त्याला पण म्हणजे त्यांनी ज्या गोष्टीसाठी बनवलेलं असतं त्याला म्हणजे ते साध्य होतं. एक्झॅक्टली. आणि दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होऊन जातो. म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे संगीत वाटतं मला. संगीत. यस, अजून एक शेवटचा प्रश्न आपल्या ह्या ग्रेट भेटचा. तो प्रश्न असा आहे की बरेचसे श्रोते, आता ज्यावेळेस आपण स्टेज परफॉर्मन्स एखादा सिंगर करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा त्या सिंगरला थाप असते, वा वा काय सुंदर गायलास ना तू, पण ती म्युझिशियनकडे थाप येत नाहीये. बऱ्याच वेळा असं होतं की म्युझिशियन खूप, कारण मेहनत ही प्रचंड त्यांची असते, पण तरी सुद्धा त्या गायकाकडे जास्त लोकांचा फोकस असतो. असं का होतं, किंवा ह्या पाठीमागचं रिझल्ट नेमकं काय असेल तुझ्या अंदाजाने, किंवा तुला काय वाटतं याबद्दल? अच्छा अच्छा अच्छा. आता हे उदाहरण तर तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की जेव्हा आपण म्हणतो ना की दिवा पेटतोय, म्हणजे दिवा जळतोय, नाही का, दिवा लावलाय, आहे की नाही, पण ऍक्च्युअली जळ कोण असतं? वात, बरोबर, आहे की नाही? त्याचप्रमाणे असतं. आता कुठलंही गाणं तुम्ही जेव्हा परफॉर्मन्स करतात ना, तर त्याच्यामध्ये सिंगर जरी गात असला तरी त्याचा मेन जो सपोर्ट आहे ना, मागचा बॅकिंग, ते ऍक्च्युअली म्युझिशियन्स असतात. त्यामुळे ते जरी त्यांचा तेवढा उल्लेख नसला तरी जे जाणकार लोक आहेत त्यांना तिथे कळतं की अरे नाही, हा पॉइंट जो आहे ना, हा म्युझिशियन्सने खूप भारी वाजवला, ठीक आहे नाही. त्या ठिकाणी ते दाद म्हणजे कळत न कळत देतात, फक्त ते उल्लेख करू शकत नाही किंवा त्यांना तेवढा अवेअरनेस नसतो की
हे कोणी वाजवलं किंवा असं आहे की नाही, त्याची माहिती नसल्यामुळे ते स्पेसिफिकली बोलू शकत नाही. पण ती बरोबर. दाद जी आहे ना, आतून ती दाद ऑटोमॅटिक येते एक्झॅक्टली. किंवा ते त्यांना समाधान भेटतं, पण ते एक्सप्रेस करू शकत नाही. आणि मेन फ्रंटला कोण दिसणार, सिंगर गातोय म्हटल्यावर ते तारीफ सिंगरचं करणार. पण ऑब्विसली तो सिंगरची जरी तारीफ करत असले तरी ओव्हरऑल तो परफॉर्मन्स जो आहे ना, तो हा सगळ्यांचा त्याच्यामध्ये वाटा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये सिंगर असेल, त्यानंतर सगळे म्युझिशियन्स असतील, त्यानंतर जे साऊंडवाले असतात, ठीक आहे ना, त्यांचा सुद्धा यामध्ये खूप मोठा वाटा असतो. सगळ्यांचा मिळून हा एक परफॉर्मन्स होतो, ठीक आहे ना, अशा प्रकारे. आशिष, तू तुझा अमूलाग्र वेळ दिलास, बऱ्याचशा गप्पा, तुझा जीवन प्रवास आमच्यासोबत शेअर केलास. ग्रेट भेटच्या 21व्या भागाचं पुष्पक आज तू आमच्या बरोबर बनलास. आज दिव्य असेल, कविता असेल आणि मी असेल. तर आम्हाला खूप आवडलं पहिली गोष्ट म्हणजे तुझ्याशी गप्पा मारताना, आणि तू तुझा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. येस, थँक्यू प्रवीण. श्रोते हो, आमचा भाग आपणास कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि अशा व्यक्तींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया ग्रेट भेटच्या भाग 22 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.